मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नव्या व्लॉगमध्ये. आणि आता शाळेत नेऊन कपडे बदलून घेतले ती आम्ही. बारीक बहिणीला आणायचं गेलो ना तेव्हा वडापाव आणल्यात. आणि बारीक बहिणीला आणायला गेलेलो म्हणजे नीलमला. आणि दीदी गेली या पुण्याला. तुम्हाला कालच्या तर व्लॉगमध्ये होती, पण ती सकाळी गेली आज पुण्याला. आणि आता मी खातो वडापाव. भेटू डायरेक्ट आता खाऊन झालं. आता ओके मध्ये झालंय खाऊन. टेस्ट छान होती. खायच्या सनसेट दाखवायचा होता पण सूर्य मावळला. आणि तू म्हणचाल हेलिपॅड बिलिपॅड आहे काय जवळ. हेलिपॅड म्हणजे चाल गावातला असून इंग्लिश मारलं. हा हेलिकॉप्टर उतरायचं असतं ना, ती हाय वाटेल तुम्हाला जवळ. आवाज येतोय का हेलिकॉप्टरचा? तिकडून येतोय आवाज. पण त्या दिवशीचा ब्लॉगमध्ये दिसलेलं हात्यारही कुट्टी करायचं ट्रॅक्टरला जोडलेलं. काही हेलिकॉप्टर नाही. आपण गावाकडे राहतो छोट्या. आणि मम्मीचं का नाही शाळेत सामान आलंय ते आणाय गेलेलो. मम्मी आहे मागं. मम्मीची मैत्रीण घेऊन आलेली सामान ठेवलंय आता इथं सामान. आणि आता मी चाललोय चहा पावडर साखर आणाय. तुम्ही म्हणसाल दर ब्लॉगमध्ये काय तीच आणत बसतो का? मम्मी का नाही मीटिंगवरनं येता नाही का नाही तिच्याकडं बघितलं ना दुसऱ्याकडं पण सामान द्यावं लागतं. दुसरी नाही म्हणजे मम्मीची नव्हती असं स्वतःला नाही आणा. त्याच्यामुळं आत्ता एका हातात फोन असल्यामुळं ब्रेक लावावं लागलं असतं. तिला टाईम नसतो घ्यायला. आता किती उशीर असले ना, काय वातावरण झाले. घरी येऊन दारी असते त्याच्यामुळं मम्मीला आणायला टाईम भेटत नाही. म्हणून मी चाललोय आता साखर आणाय. डायरेक्ट दुकानात गेल्यावरच भेटू. रस्ता खराब आहे म्हणून. मागणं पुढनं गाड्या त्या ट्रक इथं मुरुम टाकतोय. चहा पावडर आणि साखर घेतली. वाच हँडलला हात लावून ठेवतो फोन असा, कारण ती चढ पुढनं आजभाऊ चालल्या तर आजभाऊ पण ते ट्रक आडवं आहे तिथं. आता डायरेक्ट घरी गेलो भेटू. परत वाट नाही भेट. मगाशी जे हत्यार वाजवत होतं का नाही, बघा ही कुट्टी मशीन आहे. ही बघा निलमी काल फोड आलेला की लगेच फोडून टाकलाय वाशीनं. आणि आता पप्पा मी बुवा चाललोय फुल स्पीडनं पुसेगावला. आणि आता आम्ही नागेवाडी कशी पोचत आलो या. आणि गाडीत पप्पा मी बुवा बसलोय आता. गाडी जाऊ नये म्हणून विठ्ठल का कसं जायचं. आणि गाडी चालवतात ती. गाडी सुटू नये म्हणून फुल स्पीडनं चालू. लाईट लावा बघा. आम्ही एवढे जण एक कॅमेरावर चमकते लाईट. चाललोय आम्ही आता. पोचलो तर ह्या गाडीला माल द्यायचा आहे. बुवा उतरल्या तर. आणि ह्या गाडीला माल द्यायचा आहे. ही आपली गाडी आहे. इकडे झेंड्याचं कलर पण कसलं चमकतंय ते झाडावानी होतंय कॅमेरात. कांडी ती तसं म्हणलं तर नाही दिसत नीट. ह्या गाडीला माल द्यायचा आहे. आणि अजून आम्ही का नाही पुसेगावला नाही पोचलो. डिस्कळमध्ये आत्ता आम्ही आलोय आता. कोण आहे? कॅडबरी पाहिजे ते 20 वाली डेअरी मिल्क. काय पैसे मारा की कॅश देणार. घेतली आता. या गाडीत सुद्धा माल टाकलाय पुशेगावमध्ये येऊन. पुशेगाव आता गाडीत बसलोय थोडंच यायला. फळकला वागी ज्या हॉटेलमुळं पचका झालेला
तिथं परत चाललोय आता आणि बँड चाललोय पोहे येते ते म्हणून थांबलोय. आलोय आता झालंय आता जीवन ओके मध्ये पान खाल्लंय. लाईटी कसल्या दिसते त्या तरी नीट दिसत नाही त्या सगळीकडे लाईटी चालू आहे त्या आणि गाडी खाली झाली म्हणून काय टेन्शन नाही. आम्ही निवांत चाललोय घरी घाटात समजा एखाद्या दोन ठिकाणी गेलं तर एखाद्या तरी वर निघावं. तिकडून लाईट आणि आता विठ्ठल काकांना सोडाय बोदेवाडीत आलोय. त्यांचं घर इकडं आत आहे. आता पप्पा चालवाय बसलेलं गाडी. बोदेवाडीत राहते तर विठ्ठल काका आणि इकडं खाली आहे त्यांचं घर. मशीनचा गोटा इकडे खाली. आता बुवानला पण सोडलंय चिलेवाडीत. आता भेटू घरी गेल्यावर. आणि आजचा व्लॉग इथं संपला. आय होप आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.